कशा आहात सगळे? झाला नाश्ता वगैरे सगळ्यांचा? मी पण चहा पिले, नाश्ता केला थोडासा आणि बसले निवांत आता. काम आवरलं थोडंसं घरातलं. स्वयंपाक नाही बनवला अजून, स्वयंपाक बनवायचा आहे. अनुरागचा काही डबा नव्हता आज, कामाला गेला आहे तो, पण डबा नव्हता त्याचा आज. तर मग बसले थोडं कामावरून. चला म्हणलं आता व्हिडिओ बनवा सकाळ सकाळ. काय चाललं आहे तुमचं? मग खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही मला सपोर्ट करतात म्हणून, आणि तुमच्या सपोर्टमुळे मी पुढं चाललेली आहे. तर भावांना आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे त्या दिवशी भावाबद्दल काहीतरी बोलले होते, व्हिडिओ बनवला होता मी माझ्या भावाबद्दल. तर त्याला कमेंट अशी आहे, तुम्ही भावाची तर गेलात तर ते काय तुम्हाला घराच्या बाहेर काढतील का? तुम्हाला एक वय, तुम्ही जात नाही का? कसं असतं दादा, त्याच्या घरातला प्रॉब्लेम ज्याला त्यालाच माहिती असतं. आपल्या घरातल्या माणसाचा स्वभाव कसा आहे तो आपल्यालाच माहिती असतो, परक्याला माहीत नसतं. ते परका फक्त लांबून डोळ्याने बघतं, त्यांना माहीत नसतं आपल्या घरातलं. काहीतरी कारण असेल या नसन, या त्यांना आवडत नसेल, या मला आवडत नसेल. होतं ना, पहिला एकपणा होता, यायचा जायचा. कसं झालं ते, पहिलं येणं जाणं असायचं, पण परिस्थिती थोडीशी माझी नाजूक झाली ना. आत्ता नाही, मधल्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये डाऊन झाली थोडी परिस्थिती. का तर तुमच्या दाजीच्या दुखण्यामुळं थोडीशी म्हणजे डाऊन, म्हणजे एकदमच काहीच नव्हतं अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळं काय झालं, येणं जाणं थोडं कमी झालं, देणं घेणं कमी झालं, आणि मग नफरत यायला लागली. त्याच्यामुळं त्याचा प्रश्न येतो. माझं कसं आहे, नाही जर म्हणलं ना, चला आपलं कोणीतरी नफरत करतं आहे, नाही कोणाच्या दारात जायचं म्हणलं तर नाहीच जाणार मी. 50 वेळा रिक्वेस्ट करा तुम्ही तरी नाही. मला काय होतं, माझे पहिले दिवस आठवतात. जो माणूस पडत्या काळात साथ देणार ना, तोच माणूस खरा. आपल्याला पडत्या काळामध्ये कुणी उचलून धरलं, कुणी सपोर्ट केला, त्याची आठवण कधी पण ठेवायची. आपल्यापाशी 4 पैसे आले म्हणून लगेच पलटी नाही मारायची. पैसा काय हो, पैसा आज येतो आणि उद्या जातो. आपल्या हातात आहे पैसा कमवायचा. कष्ट केलं की पैसा येतोच. पण जर शब्द जर एखादे बोलले, मनाला लागायसारखा एकदा जर शब्द बोलली समोरची व्यक्ती, तर तो शब्द परत माघारी घेता येतो का? नाही. त्याच्यासाठी कोणाची तर न गेलेलं न आलेलंच बरं ना. कोणाला वाईट म्हणणं नको की तू असा बोलला होता आणि तू तसा बोलला होता, हा विषय घ्यायला नको. आणि माझी परिस्थिती सांगायला नको, तुम्ही माझ्या दारात नको, मी तुमच्या दारात नको. पण कसं असतं, बहीण जरी 2 शब्द रागाने बोलली ना, भावाचं काम असतं समजून घ्यायचं, आणि भाऊ रागाने बोलला तर बहिणीचं काम असतं समजून घेण्याचं. तिथं समजदारपणामध्ये सगळ्या गोष्टी मिटल्या जातात. आणि खोटेपणा जर केला तर ते डोक्यात बसतं माणसाचं. त्या गोष्टीचा राग येतो, वाईट वाटतं, हे समोरच्यांना कळत नाही. हां, भांडा तुम्ही, भांडून बोला. भांडून बोलत ना, तिथं काय नाही वाटणार. तुला परत विचारणार नाही, तुझ्या संग बोलणार नाही, असं रागाच्या भरात बोलून जातो. पण अधिकाराने, रागाने पण बोला, पण अधिकाराने बोला. रागाने तोडून जर बोलला तर तिथं मन दुखावलं जातं. बरोबर आहे ना? असं मन दुखावलं जातं की परत तशा माणसाच्या दारात जाण्याची इच्छासुद्धा होत नाही, असं असतं. त्याच्यामुळं मी ना नाही, त्यांच्या पण नाही त्रास देत त्यांना. माझं सुख दुःख जे पण काय असेल ते माझ्या घरामध्येच. कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाच्या दारात जायचं नाही. तुम्ही या माझ्या इथे, माझे दरवाजे तुमच्यासाठी आजही खुले आहेत. मला काही फरक नाही पडणार, आणि मानापानाने तुमचं मी हे करेन. घरी आला तर मानापानाने घरात घेईन तुम्ही.
पण मला तुमच्या घरी येण्याची खरंच इच्छा नाही आहे आणि जाण्याची इच्छा नाही, हे तुम्हाला पण सांगते. मला ह्या गोष्टी रडून सांगता येत नाहीत. रडून सांगून काय फायदा आहे कोणाला? हसूनच बोलायचं ना, हसूनच सांगायचं, हे बरोबर आहे ना. आणि आताच्या काळात कोण कोणाचं, जिथं आईबाप नाही तिथं भाऊन बहिणीन हे ते कोण कोणाचं, जे आहे ते बरं आहे आपलं. पुढं चालत राहायचं, मागं नाही फिरायचं. माझं काम असं कधी आयुष्यात लहानपणापासून कधी मागं फिरले नाही मी. आता काय मागं फिरणार आहे? आणि आता काय कोणाच्या मंजू करायला जाणार आहे पुढं पुढं करायला? जे आहे ते बरं आहे, सगळं चांगलंच आहे, काहीच वाईट नाही. परिस्थिती नाजूक आहे थोडीशी, सगळं चांगलं आहे. कुठं नावं ठेवायला जागाच नाही माझ्या परिस्थितीला. कधी कोण बोलणारं नाही माझ्या घरामध्ये, मला रोकटोक करणारं कोणी नाही. थोडंच आहे, कधी ध्यान आलं तर ते खूप ध्यान येतं त्यांचं, भावाचं पण ध्यान येतं. हे सर ज्याचं त्याचं मत आहे. कोणाला चार गोष्टी समजून सांगून नातं एकत्र आणण्यामध्ये अर्थ नसतं त्याला काय. एक मन कमी पाहिजे, अंतःकरणातून प्रेम आलं पाहिजे. हे तर खरं आहे ना. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा मला.